निर्गमित केलेला होता त्या शासन निर्णयाला धरून जी आहे ती त्या ठिकाणी ही योजना सुरू आहे। एकही निकषामध्ये अगदी शब्दाचा सुद्धा बदल हा केला गेलेला नाही आहे। हे मला आपल्या माध्यमातून निश्चितपणाने लाडक्या बहिणींना सांगावंसं वाटतंय। आम्ही गेल्या 3 दिवसापासून जानेवारी महिन्याची डीबीटीची प्रोसिजर चालू केलेली आहे आणि 2,41,00,00,000पेक्षा अधिक महिलांना आज या योजनेचा लाभ हा यंदाच्या महिन्यात सुद्धा मिळालेला आहे। त्याच्यामुळे ही योजना अधिकाधिक यशस्वीरित्या पार पाडणं हे काम हे सुरू आहे। ज्या महिला स्वतःहून व्हॉलंटरीली स्वतःहून पुढे येऊन या योजनेमध्ये आम्ही पात्र आता नाही आहोत, आमचं लग्न झालेलं आहे, आम्ही आता इतर राज्यांमध्ये वास्तव्य करायला गेलेलो आहोत किंवा आमचं उत्पन्न वाढलेलं आहे, सरकारी नोकरी लागलेली आहे, आम्ही नवीन वाहन घेतलेलं आहे, या विविध कारणांमध्ये स्वतःहून येऊन विभागाकडे ज्या इच्छा प्रकट करतात की आम्ही ह्या योजनेमध्ये पात्र नाही आहोत, त्या जे काही 4-4.5 हजार असतील त्या संदर्भातलाच त्या जी काही रिफंड घेण्याची प्रक्रिया आहे त्याला आम्ही जिल्हा जे अर्थ नियोजन विभाग आहे यासोबत आम्ही त्याच्यामध्ये समन्वय साधत आहोत। या व्यतिरिक्त कुठल्याही लाडक्या बहिणीचा लाभ परत घेण्याच्या दृष्टिकोनातून कुठलीही निर्णय, कुठलीही चर्चा, कुठलाही अशा पद्धतीची कारवाई झालेली नाहीये। अशा बातम्या काही मोठ्या प्रमाणात ते बातम्या वेगवेगळ्या अफवा पसरवण्याच्या सुरुवातीपासूनच या योजनेच्या संदर्भातलं सुरू आहे। कारण कुठे ना कुठेतरी विरोधकांनाही सुरुवातीपासून ही योजना खटकत होती, त्यामुळे त्यांच्या माध्यमातूनही आहे। काही वेळेला विनाकारण एखादी कुठली वर्तमानपत्रामध्ये बातमी आली की त्याची शहानिशा न करता माध्यमातून त्याचा प्रसार होत आहे। त्यामुळे मी आपल्या माध्यमातून सगळ्यांच्या माध्यमातून मला राज्याच्या जनतेला आणि लाडक्या बहिणींना सांगायचंय की ही योजना यशस्वीरित्या सुरू आहे। कुठेही आम्ही कुठल्याही पद्धतीने जबरदस्ती कोणाचा लाभ मागे परत घेण्याच्या संदर्भातला कुठलाही निर्णय घेतलेला नाही आणि त्या संदर्भातली कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाहीये। कुठलीही योजना असेल, संजय गांधी निराधार योजना असेल, तुमची नमो शेतकरी योजना असेल, पीक विमा योजना असेल, लेक लाडकी योजना असेल, शासनाच्या कुठल्याही योजनेचं वर्षातून एकदा स्क्रुटिनी ही रुटीन पद्धतीने होत असते। ही प्रचलित पद्धत आहे, ही कुठली नवीन पद्धत नाहीये। या योजनेला म्हणजे लाडकी बहीण योजनेला आणखीन एकही वर्ष झालेलं नसल्यामुळे सगळ्यांना वाटतंय की ही काहीतरी नवीन प्रक्रिया आहे। आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन फक्त करत आहोत आणि त्यामध्ये सुद्धा कुठल्याही एकाही बहिणीचा लाभ आम्ही कुठल्याही पद्धतीने अद्यापही परत घेतलेला नाही आणि त्या संदर्भातली कुठली साधी चर्चाही नाही। तर आत्ताच पाहिलं आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भामध्ये आपले जे काही मंत्री बघा आदिती तटकरे यांनी काय वक्तव्य केले बघा। ही योजना पुढे चालूच राहणार आहे आणि या योजनेमध्ये कुठल्याही प्रकारचा खंड पडणार नाही बघा। आणि आतापर्यंत बघा बऱ्याच महिलांना या ठिकाणी खात्यामध्ये पैसे सुद्धा पाठवण्यात आले आहेत। लाडकी बहीण योजना ही अतिशय महत्त्वाची योजना आहे बघा आणि या योजनेद्वारे आतापर्यंत बघा भरपूर प्रमाणामध्ये बघा पैसे महिलांच्या खात्यावरती ट्रान्सफर करण्यात आले बघा आधार डीबीटीच्या मार्फत। आतापर्यंत तुम्हाला किती हप्ते भेटले हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला एकही रुपया नसेल भेटला तसंही तुम्ही या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता। त्याचप्रकारे लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या काही पात्र महिला आहेत बघा यांना महिन्याच्या महिन्याला या ठिकाणी पैसे येतच राहणार आहेत। आणि आदिती तटकरे असं सुद्धा म्हणाले की जे काही सोशल मीडियावरती बघा ते जे काही फसवे मेसेज येतात त्याला कुणीही बळी पडायचं नाही। त्यामुळे बघा जानेवारी 2025 महिन्याचा जो काही निधी बघा लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला बघा 24 जानेवारी 2025 पर्यंत बघा एवढ्या लोकांना या ठिकाणी म्हणजे 1.10 कोटी लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात आले होते बघा। आणि सन्मान निधी जमा झाला असून बघा 26 जानेवारीपर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये सन्मान निधी बघा या ठिकाणी जमा होणार आहे बघा। अजून सुद्धा काही महिलांना एकही रुपया भेटला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा। त्याच्यानंतर जर पाहिलं तर महिलांच्या सक्षमीकरणासाठी बघा अतिशय महत्त्वाची योजना ही करण्यात आली बघा। ज्यांना अजून एकही रुपया भेटला नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये बघा तसं टाईप करा, तुमचा फॉर्म कधी भरला, काय भरला आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा झाले हे सुद्धा नक्की टाईप करा। त्याचप्रकारे बघा हा व्हिडिओ आपल्या मैत्रिणींना नक्की शेअर करा। आपल्या उपस्थित असून पैसे नसतील आले तर त्यांनी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये टाईप करा की आम्हाला पैसे आले नाही। अतिशय महत्त्वाची माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। ज्यांना पण पैसे आले नसतील त्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आणि आपला कुपन कोणतं आहे सुद्धा सांगायचं आहे की श्रीका पिवळे। तर या ठिकाणी जर पाहिलं तर जानेवारी 2025 पर्यंत आणि 26 जानेवारीपर्यंत सगळ्या पात्र महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। तर 26 जानेवारी होऊन गेलेली आहे, तर अजून सुद्धा तुम्हाला पैसे आले नसतील तर तसं कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा। जर पैसे जमा झाले नसतील तर हे तुम्ही कसे चेक करणार? लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपल्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्यास आपला जो काही लिंक केलेला मोबाईल आहे बघा त्या क्रमांकावर आपल्याला SMS प्राप्त होईल। अनेकदा काय होतं तांत्रिक अडचणीमुळे SMS प्राप्त होत नाही
त्यामुळे बघा असे संबंधित ॲपमध्ये जाऊन आपल्याला स्टेटमेंट चेक करायचं आहे किंवा आपण जर फोनपे, गुगल पे लॉग इन केलं असेल त्यालासुद्धा आपण चेक करू शकतो. त्याचप्रकारे आदिती तटकरे काय म्हणाल्या, लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये बदल होणार. अशा आदिती तटकरे म्हणालेत बघा, महिलांच्या खात्यावर बघा 7वा हप्ता जमा झाला असला तरी ₹2100 हप्ता केव्हापासून मिळणार आहे, याकडे सगळ्या महिलांचं लक्षसुद्धा लागलेलं बघा. लाडकी बहीण योजनेच्या निकषांची या ठिकाणी चर्चासुद्धा चालू झालेली आहे. तर बघा, काल ज्यावेळेस आदिती तटकरे रायगडमध्ये प्रजासत्ताक दिन सोहळा साजरा केला, त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, राज्यामध्ये सुरू असलेली लाडकी बहीण योजना तशीच सुरू राहणार आहे. सरकारने एकही निकष बदललेला नाही. पुढे बघा या योजनेमध्ये निकषसुद्धा या ठिकाणी बदलले जाणार नाही आहेत. त्याचप्रकारे बघा, लाडकी बहीण योजनेचे पैसे सक्तीने परत घेणार का? महिला आणि बालविकास विभागाकडून या ठिकाणी खुलासासुद्धा करण्यात आलेला आहे. तर बघा, अजित पवार काय म्हणले, की लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद होणार अशा अफवा पसरवल्या जात आहेत. परंतु ज्या महिलांचे उत्पन्न वार्षिक बघा 2,40,000 आहे, म्हणजेच महिना 20,000 उत्पन्न आहे, अशाच महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार असून ज्या महिला बघा धुनी भांडी, मोलमजुरी करतात, अशांसाठी योजना आहे बघा. ज्यांचा ऊस 200-400 टन जातो, ज्यांचे उत्पन्न बघा जास्त आहे, अशा महिलांचे पैसे बंद होतील, असं वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा केलेलं आहे पहा. त्याचप्रकारे बघा, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेच्या निकषाबाबत अधिक सविस्तर माहिती सुद्धा दिलेली पहा. त्याचप्रकारे आपल्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सुद्धा पूर्वी यावर भाष्य केले होता. निकषामध्ये न बसणाऱ्या महिलांचा अर्ज बाद होणार असला तरी त्यांना आधी दिलेली रक्कम वसूल करण्याचा सरकारचा विचार नाही बघा. म्हणजे पैसे जे सुरुवातीला भेटले आणि आता पुन्हा अपात्र महिला झाल्या, त्यांचे इथून मागचे हप्ते काय वसूल केले जाणार नाही, असं महिला आणि बालविकास आदिती तटकरे यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. तर बघा, विनंती केलेल्या महिलांना पैसे देण्यात येणार नसले तरी इतर लाभार्थी महिलांकडून रक्कम परत करण्याबाबत कोणती सक्ती शासनाकडून करण्यात येत नाही, असं स्पष्टीकरण महिला आणि बालविकास सचिव यादव यांनी सुद्धा दिलेलं आहे. तर बघा, या योजनेमध्ये काही लाभार्थी महिला योजनेच्या अटी शर्तीनुसार अपात्र ठरत असल्याने स्वेच्छेने लाभाची रक्कम परत करत आहेत. तसेच ज्या महिलांकडून पुढील कालावधीमध्ये लाभ नको असल्यास स्वेच्छेने कळवण्यात येत आहे, अशा महिलांना त्याची विचारात घेऊन विचारात घेऊन लाभ देण्यात येत नाही, अशी माहिती विभागाकडून देण्यात आली आहे.